विधान भवनात हाणामारी करणं, आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना भोवलं. आरोपी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची पोलिसांची माहिती. त्यांना सुरक्षा कायद्याअंतर्गत कोणत्याही एका व्यक्तीला अटक करता येत नाही. डावे आणि कडवे डावे यात खूप फरक. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. विधिमंडळात मारामारी करणारे कडवे डावे की कडवे उजवे, गुन्हेगारांचा नवा राजकीय जन्म होतोय. राष्ट्रपती राजवट लावावी इतकी गंभीर स्थिती. उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंवर गुन्हा दाखल. पतीच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी विषप्राशन. गुन्हा दाखल करण्यापेक्षा एन्काउंटर करा, ज्ञानेश्वरी मुंडेंचा संताप. महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही. त्या प्रकरणी 196 जणांकडे विचारणा. 1.5 महिन्यानंतर एक महिला साक्षीदार समोर आली. मोठ्या प्रमाणावर तपास सुरू. गृहमंत्री फडणवीसांची माहिती. योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे मुंबईत सावली डान्स बार. अनिल परब यांचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर खळबळजनक आरोप. 22 बारबाला ताब्यात घेतल्याचाही दावा. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आग्रही. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची उद्धव ठाकरेंना विनंती. विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटलांचं नाव चर्चेत. मराठा समाजाच्या वतीनं अक्कलकोट बंदची हाक. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दुपारी 2 पर्यंत बंदचा निर्णय. बंदमध्ये जन्मेजय राजे भोसले देखील सहभागी. रायगडच्या निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं. आता रायगडवाडी म्हणून संबोधलं जाणार. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत घोषणा.